मी बघून जर इतकी मजा घेऊ शकते. जिग्नेश काय नाचत होता, वाती कमिंग. मी प्रणोदीला लाइक मैंने मैसेज डाला था कि अरे सबको स्पॉटलाइट डालो, भारी नाच रहे सब लोग वाती के सॉन्ग पे. ओके बट मे बी मेरे लाइक जो मैसेजेस थे वो शायद से उन्होंने देखे नहीं, क्योंकि इतने अच्छे सब डांस कर रहे थे ना, बाप रे. एंड आई वाज लाइक किन किन को स्पॉटलाइट पे, अगर मैं रहती इसमें क्या बोलते हैं जो स्पॉटलाइट डालते, तो मैं बहुत सारे लोगों को एक साथ स्पॉटलाइट पे डालती. इतने सब अच्छे नाच रहे थे. एंड थैंक यू पूजा, लाइक इट वाज वन ऑफ द एंथुजियास्टिक एंड एनर्जेटिक परफॉर्मेंस. और यही यही सबसे अच्छा लगता है, सुबह सुबह इतनी हाई एनर्जी रहना. नहीं तो फिर बहुत बार ऐसा रहता है कि सुबह उठ जाओ और आलस आ जाता है, होता है ऐसे बहुत बार. पर ये 21 डेज जब से चालू है तभी लाइक आलस और हमारा अभी कोई संबंध नहीं है. लाइक आई रिमेम्बर इनिशियली फर्स्ट 2 डेज है ना, बहुत सारे लोग है ना, लाइक ये मिड टर्म तक तो आलसी लाइक यौन करते थे. और आपको याद रहेगा कि मैं कहती थी अरे रुको, और 10 दिन दो और 12 दिन दो, ये यॉर्निंग बंद होने वाला है, बोलती थी मैं, राइट. ओके अभी कितने जनों का यहाँ पे ये यॉर्निंग वाला सेशन बंद हुआ है? हर्षदा यॉर्निंग बंद झाली? दिव्या यॉर्निंग बंद? हाँ, नहीं तो पहले ऐसे इतना एक्सरसाइज करने, इसका मतलब मेटाबॉलिक रेट अच्छा हो रहा है. एंड सेकेंड थिंग, आपकी जो एनर्जी है, आपका जो स्टेमिना है वो बहुत अच्छा बढ़ रहा है. ओके सो आजचा टॉपिक माहितीये काय असणार आहे? आजचा टॉपिक यू आर रिअली गोइंग टू रिलेट. ओके लाईक आज माइंड मॅपिंग सेशन मध्ये एक मी असा टॉपिक आणलेला आहे की सगळे रिलेट करतील आणि सगळे स्वतःलाच हसणार आहेत, म्हणजे मनातल्या मनात, खुद के मन में खुद के ऊपर हंसने वाले. ओके एंड दैट इज लाइक मैं यहाँ पे पहले स्क्रीन शेयर करती हूँ, मुझे प्लीज आप अनेबल कीजिएगा स्क्रीन शेयरिंग के लिए. चलो वो स्क्रीन शेयरिंग के पहले मुझे एक सच बात बताओ. बहुत बार बचपन से, ओके चलो मैं एक एक किस्सा आपको सुनाती हूँ कि ऐसा कभी हुआ है क्या कि आप पेपर लिखने बैठे हो, आपने उसकी पढ़ाई नहीं की है. ओके देखो अच्छे से सुनो, यू आर राइटिंग पेपर, आपने उसकी पढ़ाई नहीं की है, और ऑप्शन से ए बी सी डी, और आपके इनर गट्स, इनर इंट्यूशंस कुछ तो आपको कह रहे हैं कि शायद से ए हो सकता है, शायद से बी हो सकता है, राइट. और आप ऐसे बी मार्क करने वाले ही हो, और आपका दोस्त आपको सामने से देख रहे हैं, ऐसे ऐसे किया आपने, चौथ्याचं दुसरं सांग. कितने लोगों ने ये किया? फोर्थ का दो. और फिर वो बताता है कि हाँ वो थर्ड ऑप्शन है, वो लाइक टिक कर. और टिक करने के बाद बाहर है और देखा कि अरे यार, जो मेरा इनर गट्स था, इनर इंट्यूशन था, वो राइट था, और उसने जो बताया वो गलत था. ऐसे हुआ है. और फिर ऐसे क्यों तुझे मैं क्यों देखा, वाई हैव सीन यू, ऐसे होता है बहुत बार. कितने लोगों के साथ ऐसे हुआ है? सच बात बोलो. पार्थ तो ऐसे 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 कर रहा है, लाइक ये बहुत बार. पार्थ किसी दोस्त की वजह से फेल तो नहीं ना हुए? हाँ हुआ है सच में. ऐसा क्यों, क्या हुआ था ऐसे? ऑप्शन है तो ऑप्शन जब भी आते हैं ना तो सब सिमिलर लगते हैं एक जैसे. मेरे राइट. को लगता है कि बी है, बी है, बी है, बी है. हम्म. तो एक 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 पुश चाहिए रहता है कि हाँ भाई कंफर्म कि हाँ भी बी है. तो हाँ पुश के लिए देखा आजू बाजू, तो सी बोला, तो सी मार्क कर दिया. हाँ, और वो और एक फिर मार्क की वजह वो से गलत था, गलत चला आया. गया. अरे यार, माझ्यामुळे बरीच जण झाली असतील फेल. अरे बाप रे, प्रणोति लिख रही है मेरे वजह से बहुत लोग फेल. क्योंकि बहुत बार ऐसे होता है कि हमारा ना इनर इंस्टिक्ट, हमारा जो सबकॉन्शियस माइंड हमें बहुत सारी चीजें बताता रहता है, पर हम सुनते ही नहीं है उसका. लाइक लाइफ में अगर कुछ करना है, चलो ऐसा हुआ है कभी कि 10th है और जो हायर स्टडीज है आपके, तो वो आपको डिसाइड करना है. ओके और बहुत बार ऐसे हुआ है कि आपको ऐसा लगता है आर्ट्स लेना चाहिए, इनर गट्स, इनर इंट्यूशन, पढ़ाई की वजह से नहीं. एक बोलते हैं ना हमारा जो क्रिएटिव माइंड रहता है या जो इनर इंस्टिंक्ट रहता है, पर फिर सारे लोग बोलते हैं कॉमर्स लेना तेरा, क्या फिर परसेंटेज अगर अच्छे तो सारे लोग कहते हैं कि नहीं साइंस ही ले, तू तू साइंस वाला ही बंदा है. और साइंस ले लेते हैं और बाद में पछताते क्यों. क्यों. हाँ, हाँ कुछ इंटरेस्ट था ही नहीं मुझे साइंस में, और फिर भी मुझे यहाँ पे डाल. ऐसा कितने लोगों के साथ हुआ है कि इनर इंट्यूशन कुछ और बता रहा था और आपने कुछ और सिलेक्शन किया. यहाँ पे कितने ऐसे लोग हैं, कितने लोग हैं तशी?
दीप्ती, काय एखादा किस्सा तुझा, की इनर इंट्युशन काहीतरी सांगत होतं? जेव्हा 12th नंतर पुढे ग्रॅज्युएशनला घ्यायचं होतं ऍडमिशन, मला टूर्स अँड ट्रॅव्हलिंग करायचं होतं. मला बरंच काही वेगवेगळंच करायचं होतं. मी कसं चुकून IT घेतला आय डोंट नो. ते सगळे इन्फ्लुएन्स मध्ये कझिन्सच्या मोठ्या सगळ्यांच्या, की तेव्हा बूम होतं ITचं जेव्हा चालू झालेलं, तर तेव्हा त्यांच्या नादाला लागून IT घेतलं. अँड आय एम नॉट दॅट हॅपी. सिरियस पर्सन. आय एम नॉट एट ऑल हॅपी. म्हणजे अजून पण मला वाटतं सायन्स स्ट्रीम घेतल्यानंतर पण मला असं वाटतं की का घेतलं, कॉमर्स घ्यायला हवं होतं, हे घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे असे ते तेव्हाच्या ह्याच्यात फार रे असे डुअल मनस्थिती होती तेव्हा. अरे रे, हो हो, मी म्हंटल ना, लाईफचे कितीतरी असे मोठे डिसिजन्स असतात आपल्या, की जे आपण दुसऱ्यांच्या सांगण्यावरून लाईक हे कोण प्रेमात पडलंय का इथे, असं लव्ह मॅरेज किंवा प्रेम असं, आणि खूप वर्ष असं नाही का, की इनर इंट्युशन सांगतात की यार करना चाहिए, आणि त्यानंतर केलं नाही त्याच मुलाशी लग्न किंवा त्याच मुलीशी लग्न, आणि पाटली काहीतरी वेगळं झालं, असं कोण आहे का इथे? खरं सांगायचं बघा. हा, असं म्हणजे क्या तुम्हाला तुमच्याच लाईफ बघा, आता पुन्हा म्हणाल की अरे नम्रता सगळ्यांसमोर सिक्रेट कसं रिव्हील करणार, हे आमचे ऐकतायत हा. असं काय कधी कोणाबरोबर झालंय किस्सा? ये क्या पूछ लिया आपने. अरे खरं आहे, इनर इंट्युशन म्हणजे मुलगा कोणतरी वेगळा आवडत होता, पण आपल्या आई वडिलांसाठी, समाजासाठी, आणि असं काय, किंवा एखादी मुलगी आवडत होती आणि आपण कॉम्प्रोमाइज केलं, असं काही आहे का? अरे मी हे बघ, हे मी का विचारते माहितीये, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहेत ना इतके कारण का हे माझ्या बरोबर झालेलं आहे ना, म्हणून मी म्हंटल की मला कोणाशी तरी दुसऱ्याशी लग्न करायचं होतं, ज्या वेळेला मी लहान. नशीब मी आता रिग्रेट करेन, म्हणजे समजा मी त्याच्याशी लग्न केलं असतं, आता आनंदी आहे मी खूप खूप माझ्या आयुष्यात, आणि माझा लाईफ पार्टनर हा माझा बिझनेस पार्टनर पण आहे, आणि खरंच खूप छान आहे. पण काही असेही डिसिजन्स असतात की बरं झालं मी त्यावेळेला माझ्या मनाचं ऐकलं नाही. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. गरजेचं नाहीये की एखादी गोष्ट चुकीचीच रित्याने मी तुम्हाला विचारते, कारण का त्यावेळेला असं होतं की मला पप्पा मम्मी सगळेच नकोशे वाटत होते, की हे काय आहे रुपेश, कशाला, मला नाही करायचं लग्न अँड ऑल दॅट थिंग. पण मे बी त्यांना त्यांचं मूल जास्त माहिती असेल, बरोबर की नाही, जन्माला त्यांनी घातलंय. सो इट वॉज लाईक मी इतकी त्यावेळेला ड्रेंच होते, आणि मला नव्हतं करायचं लग्न. पण आता ज्या वेळेला मी 11 वर्ष आमच्या लग्नाला झाले, 2012 पासून ते 2022, आता सॉरी 10 वर्ष कम्प्लीट, बरोबर ना, 10 इयर्स कम्प्लीट. सो 10 वर्ष, बापरे, एक डिकेड एखाद्या माणसाबरोबर राहणं, आणि अजून पुढे अजून 40, ते पण हेल्दी हॅपीली. सो कधी कधी इंट्युशन्स मध्ये सांगत होते की नम्रता नको लग्न करूस तिथे, ओके, म्हणजे इकडे ह्याच्या बरोबर. पण तरी मग असे काहीतरी सर्कमस्टन्सेस लाईफ किंवा डेस्टिनी देत होती, की सांगत होते की नाही, ही इज मेड फॉर यू. असे बऱ्याचदा होतं ना, असं बऱ्याचदा. अँड हे मी का विचारते, बिकॉज आज मी माइंड मॅपिंग सेशन मध्ये पॉवर ऑफ युअर इंट्युशन माइंड, युअर सबकॉन्शियस माइंड, हाच टॉपिक घेऊन आलेली आहे. आणि बऱ्याचदा आपण ह्या गोष्टींना खूप अंडर एस्टिमेट करतो, आणि त्यामुळे 95% जास्त टक्के लोक लाईफमध्ये त्यांना जे हवे ते कधीच न करता दुसऱ्यांना काय हवंय तेच करत आलेले आहेत. आणि मग नंतर जेव्हा 40शी जाते, 50शी जाते, मग रिग्रेशन मोड मध्ये जातो, अरे हे आपण का नाही केलं, क्यों नहीं किया हमने. होता है ऐसे बहुत बार. हा, मग ते 3 इडियट सारखे. अरे काय, मी काहीतरी विचारते तुम्हाला, आहात ना सगळे माझ्या बरोबर? मीना आहेस ना? माधुरी, हाय संजू, कुठेस तू? होतं असं राज, मोनिश, असं बऱ्याचदा झालंय. दिव्या, आपके साथ ऐसे हुआ है बहुत बार? अपने इंट्यूशन माइंड का सुना नहीं, सबकॉन्शियस माइंड में जो चल रहा है वो सुना नहीं, किसी और का ही सुना. असे मला काही किस्से तुम्ही सांगू शकता का? कारण का ह्याच्यावर मग मी पुढे तुम्हाला एक अशी काहीतरी गोष्ट सांगणार आहे की तुम्ही म्हणाल की अरे चला ह्याच्या पुढे तरी आपण हे करू शकतो. राज, तू काही सांगू शकतोस का, की असं कधी झालंय का एखादा किस्सा तुझ्या लाईफ मध्ये, की तू आता असं म्हणतो यार हे केलं असतं तर बरं झालं असतं असं? हा, बघ आता तू हो म्हणत होतास, चल लवकर सांग. काही असू शकतं कुठल्याही बाबतीत, की कुठलं तरी डिसिजन तू रिग्रेट करतोयस लाईफ मध्ये, किंवा अजून काहीतरी बेटर झालं असतं असं तुला नेहमी वाटतंय, किंवा आत्ताची लाईफ, चल आत्ताची लाईफ तुला कशी वाटते, किंवा काय जे काय आहे ते कर अनम्यूट स्वतःला. आता तू किती किती वर्ष झालीस आपल्या या कम्युनिटीचा पार्ट आहेस? मी 1.5 वर्षापासून आहे ती. वाव वाव, खूप छान.
आणि आता मी जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? तसं झालं तर नाहीये, बट इकडे ह्या लाईफस्टाईल मध्ये आल्यापासून खूप छान वाटतंय. एकदम खूप आधीची आळशी life होतो कशी अगोदर. होती तुझी? सॉरी, आधीची लाईफ कशी होती तुझी? आधीची लाईफ तेच सकाळी 8 वाजता उठायचो, 9 वाजता कामाला जायचो, संध्याकाळी 11 वाजता यायचो घरी. हम्म. सो आता 5 वाजता उठतो, 5:30 ला उठतो, 6 वाजता वर्कआउट बॅच जॉईन करतो. खूप एनर्जेटिक फील करतोय आणि इथून पुढे लाईफ टाइम पर्यंत एनर्जेटिक फील करेन आणि ही लाईफस्टाईल आपली कधी सोडणार नाही. बस एवढंच सांगतो. अरे वा. आणि स्वतः म्हणजे तुझी फॅमिली किंवा असं एक एक लहानपणीचं राजचं काही स्वप्न होतं का जे आता ते पूर्ण अजून झालेलं नाही आणि करायचंय? लहानपणीचा राज काहीतरी लहानपणी आपण नाही का आपल्या इंट्युशन माइंडला, सबकॉन्शियस माइंडला बरंच काही काही बोलत असतो. राज आपण असं करूया, तुझं नावच राज आहे किंवा असं काही. आणि जे अजून पूर्ण झालेलं नाहीये, असं काय तुझे ड्रीम्स आहेत का, स्वप्न आहेत का तुझी? नाही असं तर काही नाही. पहिल्यांदा 12th पर्यंत गावी शिक्षण केलं. त्यानंतर एक ड्रीम होतं की स्वतःच्या पायावरती आपण उभे राहायचं आणि पूर्ण एज्युकेशन कम्प्लीट करायचं. ते एक पूर्ण झालेलं आहे माझं. इकडे येऊन म्हणजे मुंबईला येऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं मी. अरे वा. ते एक ड्रीम होतं माझं. हम्म. बाकी तसं ड्रीम वगैरे नाही, पण इथे आल्यापासून ड्रीम बघणं चालू केलंय मी लाईफ मध्ये आल्यापासून. ह्या लाईफ मध्ये आल्यापासून ड्रीम बघणं चालू केलं. कारण का आधी कोणी ड्रीम काय असतात म्हणजे स्वप्न म्हणजे रात्री झोपेतच बघणारी भूताची, बरोबर की नाही? जागेपणी पण स्वप्न बघू शकतो आणि ती अचीव होऊ शकतात हे कधी कोणी सांगितलंच नव्हतं, बरोबर ना? म्हणून मी बरोबर. असे प्रश्न का विचारते, कारण का बऱ्याचदा आपल्याला आपली लाईफ आहे ना कोणतरी दुसरं डिझाईन करून देतं. आपल्याला कोणी मग असं काहीतरी म्हटलं जातं की हंतरून पसरून पाय पसरा, काय हंतरून बघून पाय पसरा, हे काय आपल्याकडे आपल्यासाठी नाहीये, हे अमुक नहीं करू शकत, तमुक नहीं करू शकत. ये ऐसा बहुत बार ऐसे ऐसी बहुत सारी चीजें हमें बचपन से बताई जाती है और लाइफ में फिर ऐसा होता है कि हम उसी जैसे फिर बिहेव करते हैं, हम ज्यादा सोचते ही नहीं है, हमारी जो कैपेसिटी है सोचने की उतनी हम लिमिट कर देते हैं। बहुत बार ऐसे होता है, ट्यूनिंग ही वैसी होती है ना। या फिर लड़कियां हैं उनको नहीं, तुम्हें एजुकेशन लेना है, शादी करनी है, बच्चे पैदा करने हैं, फैमिली ये करनी है, तुम्हारा जो भी है वो तुम्हारे फिर हस्बैंड के लाइक जो एक जो लिबर्टी रहती है, जो फ्रीडम रहती है, ये फ्रीडम भी कैसे, मैंने अलाव किया ना तुम्हें इसलिए तुम ये कर पाए, ये अलाविंग पोजीशन में बहुत बार आ जाते हैं हमारे हस्बैंड्स, हमारे डैड या फिर जो भी है। एंड ये जो सबकॉन्शियस माइंड में हमारे बहुत सारे जो थॉट्स रहते हैं ना वो इतने दब जाते हैं, फिर आगे जाके वो कब निकलते पता है, हमारे बच्चों के ऊपर। फिर हमारे जो सपने हमने पूरे नहीं किए ना, हम उनके ऊपर वो फ्रस्ट्रेशन निकाल देते, क्योंकि शायद से हमें हवाई जहाज नहीं मिला, शायद से हमें लाइक यू नो बाहर घूमने का मौका नहीं मिला, या फिर हमें जो लाइफ चाहिए थी, जो प्यार चाहिए था वो हमें नहीं मिला, क्योंकि हमने किसका नहीं सुना, हमारे सबकॉन्शियस माइंड का। आई होप यू आर गेटिंग माई पॉइंट। है ऐसे बहुत बार। और है ना, ये जो इंसान जो अपने सबकॉन्शियस माइंड का नहीं सुनता, जो उनके मन में है वो दबा के रखता है, जो एक्सप्रेस नहीं कर सकता, वो अंदर ही अंदर घुट जाता है। और जो घुटन इतनी बढ़ जाती है कि वो आगे जाके इतना दबदबा फील करता है कि उसको आप अगर बात भी कर रहे हो ना तो आपको ऐसा लगेगा कि मैं एक ही तरफा बात कर रहा हूँ, सामने वाले से कुछ कन्वर्सेशन ही नहीं आता, क्योंकि उसके पास वो जो सबकॉन्शियस माइंड में जो उसने दबा के रखा है अभी वो बाहर एक्सप्रेस ही नहीं हो पा रहा है। बहुत बार ऐसे होता है, बहुत बार। मैं अभी रिसेंटली लतिका, हाय लतिका, हाउ आर यू? मैं लतिका से बात करना पसंद करूंगी इस टॉपिक के बारे में। बीच में हमारी बात हुई थी, तुम क्या फेस कर रही थी एक्चुअली, जो हमारी बात हुई थी? क्या आप बता सकते हो, अगर आप ओके हो तो क्या आप बता सकते हो की काय नक्की तुझा तो फेस चालला होता, तुला काय वाटत होतं? येस, डेफिनेटली मला शेअर करायला आवडेल की तो फेज असा होता ना की फुल ऑन डिप्रेशन मोड. त्याचं रिझन माहित नव्हतं, बट हा एनर्जी कुठेतरी लॅक होतीये, कुठेतरी एकदम लो होतीये, मला हे असं आतून फील होत होतं. पण कुठे एक्झॅक्टली जाती हे फील होत नव्हतं. ते जे तुम्ही म्हणतायत ना इंट्युशन, ते इंट्युशन कदाचित मी रेकॉग्नाइज करू शकत नसेल. पण मला कळत होतं की हा माझी एनर्जी फुल ऑन ड्रेन होतीये. आय एम नॉट ॲट ऑल ऍक्टिव्ह. जी माझ्यात पोटेन्शियलिटी आहे, जी कॅपेबिलिटी आहे हे मला माहित असून सुद्धा माझ्यात तेवढं 100% दिल्या जात नव्हतं. मे बी मी ते इंट्युशन ओळखू शकत नव्हती. बट हा तो फेज असा होता ना की कम्प्लिटली अननोन होता. कुठेतरी लॅक होते माहित असून सुद्धा त्याचं रिझन मला माहित नव्हतं. अँड देन आय रीच आउट टू यू. नाही, पण अशी तू रडत का होतीस त्या दिवशी? काय असं तुला वाटत होतं?
मी तर तुला असं काहीच बोलले ना, मग असं ते रडत म्हणजे वाय यू स्टार्टेड क्राईंग दॅट डे, व्हॉट यू वर फिलिंग एक्झॅक्टली? असं कम्प्लिटली एक्सप्लेन नाही करता येणार, बट हा कुठेतरी रिग्रेशन वाटत असेल किंवा कुठेतरी लॅकिंग मुळेच वाटत होतं मोस्ट ऑफ ऑल. कुठे असं स्टक डिप्रेशन, फील करत होतीस का? हा एकदम पूर्ण स्टक, कम्प्लिटली स्टक वाटत होतं. आसपासला असं काही म्हणजे लाईक ग्रोथच कुठे दिसत नव्हती. कितीही प्रयत्न केला तरी आतून ते पुशिंग होत नव्हतं. असं एकदमच लो फील होत होतं. ओके. आणि एक मजा सांगू तुम्हाला, बऱ्याचदा लाईफ मध्ये आहे ना अशी एक टर्न येतं की आहे ना आपल्याला वाटतं की आपण का जगावं, पर्पजच कळत नाही लाईफचं. होतं असं? म्हणजे काही समजा आता चंद्रकांत जी आहेत आता त्या 50-60s मध्ये आहेत बघा. आता तुम्ही जर तिथे बघितलं त्यांना, हे बघा मस्त ती त्यांच्या नाती बरोबर ते खेळतात. बघताय तिथे, हे बघा मस्त नात आलेली आहे आफ्रिकेवरनं आणि आफ्रिकेमधनं ते तिच्यावर खेळतायत, काय मजा काय करतायत. सो बऱ्याचदा असं होतं की इथपर्यंत पण जगण्यासाठी, हे बघण्यासाठी सुद्धा आपल्या मनाची तयारी करावी लागते. बहुत बार फिर हम बोलते की क्यों जीना है, व्हॉट इज द पर्पज. पण बघा ना आता मस्त ते तिच्यावर खेळत होते. त्या नातीला तिचा आजोबा दिसतोय, तिचा नाना दिसतोय. बरोबर, हे मुवमेंट्स आहेत. आणि बऱ्याचदा लोकांना पर्पज जेव्हा संपतं ना, तेव्हा ह्यापर्यंत हे जे पुढची पिढी आहे त्याला कसं आपण आनंदी ठेवू शकतो आणि आपले संस्कार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवू शकतो, हे एक मोठं पर्पज आहे की नाही? येस नो? ज्यांच्यासाठी पर्पज संपलाय, बऱ्याचदा आपल्या पिढीला, ह्या जनरेशनला संपून जातं, वाटतं की कशाला जगायचं, काही पर्पजच नाही, स्टक वाटतं. आता बघा किती छान हसतात बघा 3 जण. कसं वाटतंय हे? आजी आजोबा आणि नात. हा, कसं वाटतंय तुम्हालाही? असं वाटलं असेल ना, खरं सांगा एका तरी मोमेंटला की का आपण असं करतोय, का जगतोय, काय असं. पण नंतर आता ज्या वेळेला नातवंडांची तुम्ही चेहरे बघताय किंवा आयुष्यात जे काय तुम्ही प्रपंच बघितलं, कसं वाटतंय आता ह्या इथपर्यंत आल्यानंतर? एकदम छान वाटतंय, खूप हा मस्त ना. वाटतंय. आणि नातवंडांची हसरी चेहरे बघून कसं वाटतंय? एकदम आनंदात वाटतो. फ्रेश, नवीन नवीन हे वाटतं. नवीन ऊर्जा येते हातात, अंगात. बरोबर की नाही? आपली आपली मुलं आता मोठी झाली, त्यांना आपण ओरडू शकत नाही, फटके देऊ शकत नाही. पण आपली नातू, त्यांना जे प्रेम आपण आपल्या मुलांवर कमी केलं होतं ते सगळं ओतून जातं ना. बरोबर की हो. नाही? बरोबर बरोबर. आणि हे जे प्रेम असतं हे अगदी अनकंडिशनल असतं. ह्याच्या नातवांबरोबरचं प्रेम, नातवंडांबरोबरचं, हे हे म्हणजे आपण विचार पण केलं नाही असं असं प्रेम असतं. कारण का ते आपल्याच पिढीतनं आलेलं तिसरी आपली पिढी असते, दुसरी पिढी असते. हो. बापरे. आणि हे मी मगासपासून बघते तुम्हाला, आणि आजी आजोबा आणि मस्त नात तुम्ही खेळता, मजा करता, बागडता. सो कसं वाटतं तुला? तुला तुझे आजी आजोबा कसे आवडतात? खूप मजा करतात ते तुझ्या बरोबर? हो, आवडतात खूप. खूप आवडतं. तू कुठून आलीस बाळा? मी तंझानिया मधून. तंझानिया मधनं आलीस? बाबा, मग तंझानियाला आवडतं की इथे जास्त आवडतं? मला दोघीकडे आवडतं. दोन्हीकडे आवडतं. मी राहील ना मला ऑनलाईन तुमच्यासोबत. मी राहायला ऑनलाईन तुमच्यासोबत बोलायला. काय काय काय? मी राहायला ऑनलाईन तुमच्यासोबत बोलायला. तिकडे गेल्यावर पण हे अर्बन लाईफ करेल. अरे वा, तिकडे गेल्यावर पण तू हर्बल लाईफ करणार आहेस? हो. अरे नक्की नक्की. आणि मी जेव्हा धुळ्याला आली होती त्यावेळेला आपण भेटलो होतो, तर मजा आली तुला? हो, सेल्फी खूप काढला होता आवडली. आपण. आपण सेल्फी काढलेला. सेल्फी काढलेला, बरोबर. आणि मग तू आता डायनो चालू केलंस का? नाही अजून नाही, आज मागवलं. आज येते. मागवलंय ते. मागवलाय, आज येणार आहे का? आज किंवा सोमवारी. सोमवारी. अरे वा 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 वा. मग मस्त डायनो आणि शेकमेट पी, आणि मग मंडे पासून असं तू पण सांग, ए मी पण आमचं हर्बल लाईफ चालू केलंय हा, असं सांग. हो. मग आता तंझानियाला तर न्यूट्रिशन मिळत नाही, मग आता काय करायचं आपण? आम्ही इथून घेऊन जाणार आहे. आम्ही इथून घेऊन जाणार आहे. खूप खूप छान, खूप छान. वा वा वा. अँड सी ना हाऊ अनबिलिव्हेबल दिस फॅमिली इज. मी काय म्हंटल की, पण आता मी काय म्हणते, सूर्यवंशी फॅमिली लाईफ मध्ये असं कधी झालं होतं का तुमच्या? खरं सांग की कुठेतरी तो असा स्टक पिरियड आलेला आणि आता असं वाटतं की नाही, सगळं आता आयुष्य नातवंडांसाठी, म्हणजे एक जगण्याची नवीन एक उमेद हो, आली हो. असेल ना? हो, म्हणजे कालांतराने आमचं लहान मुलांचं जे राहून गेलेलं आहे बालपण जगायचं, ते आम्ही नातवंडांसोबत शेअर करून जगतोय असं.
अरे वा वा वा. आणि असं छान वाटतं का की आपली मुलं काय म्हणतात त्याला, आपण ज्यांना सांभाळलं ती आता त्यांच्या मुलांना सांभाळतायत, संस्कार करतायत. हो बरोबर? हो मग हो कुठेतरी आपली अपब्रिंगिंग बरोबर आहे नाही हे आपल्या नातवंडांमधनं समजतं, हो की नाही? हो 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 सर तुम्हाला काहीतरी बोलायचंय ना? काहीतरी बरंच बोलायचंय पण सुचत नाहीये का? बोला. ते आफ्रिकेला गेले म्हणजे आपणच आफ्रिकेत आहे असं समजायचं. वा 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 वा. मग तुम्ही पण आता नेक्स्ट टाइम त्यांच्यावर आफ्रिकेला जा. जाऊ एक वेळ जाऊ. अरे वा वा, किती छान ना. कसं वाटतं हे ऐकून? खूप असं छान वाटतंय. पर्पज हा खूप छान छान वाटतं. वाटतं. मग एक नंबर. मी हेच सांगते की बऱ्याचदा पर्पज संपतं आपण म्हणतो, लाईफ काय आहे, स्टक वाटतं हे जे. सो आपल्याला ज्यावेळेला आपलं पर्पज संपतं त्यावेळेला नेहमी असं वाटत असतं की अरे आता कशाला जगायचं. एक लक्षात ठेवायचं की मी तरी कुठेतरी हे वाचलेलं आहे आणि जिथे मी 3 वेळा सुसाईड करून जरा जगते ह्याचा अर्थ माझं पर्पज काहीतरी होतं. मी हे नेहमी सांगते 3 टाइम्स आय हॅव ट्राईड किलिंग माय सेल्फ व्हेन आय वॉज इन माय 20s. आणि त्यावेळेला असं वाटत होतं की कशाला जगते मी नम्रता, किती तुझ्या बरोबर चॅलेंजेस. आणि मला कधी असं वाटायचं माहितीये, ज्या वेळेला माझी आई असं रागवून मला बोलायची, जा जाऊन कुठेतरी. असं नाही का आया कधीतरी बोलतात रागवून. आणि मला नाही माहिती, मला असं वाटायचं हो बाबा हिला काय 3 मुलं आहेत, मी नसेल तरी चालेल. राग. सो हे असे शब्द कुठेतरी कठोर असतात. सांभाळा एखाद्या बालमनावर काय कुठे कारण का हे मी रिसेंटली अनुभव घेतलेला आहे. सो मी सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी असतात, त्याला आता बाहेर काढा, त्याला जरा कॉन्शियसली बाहेर काढा. कॉन्शियसली केलेल्या गोष्टी कुठल्या? ब्रश करणं, उठणं, जे आपल्याला लहानपणापासून शिकवतात, अंघोळ करणं, कामाला जाणं. पण सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे ना, कॉन्शियस माइंड पेक्षा 1000 थॉट्स असतात, ज्याला आपण रोज दुर्लक्ष करतो. रोज. आता असं वाटतं की मला मर्सिडीज फिरायची आहे. बघा मजा सांगते. मर्सिडीज आली पाहिजे. असं कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये डोक्यात एखादी मर्सिडीज गेली ना, कसं कळतं माहितीये? असं बघतो ना आपण मर्सिडीज गेल्यावर, समजून जायचं की सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्याला ती गाडी आवडलेली आहे. नाहीतर आपण बघू का एखादा बराबर ना पार, मर्सिडीज जाती है, ऑडी जाती है, BMW कभी ऐसे ऐसे आजू बाजू से गुजरती है, तो ऐसा देखता है ना तू, अरे कौन सा गाड़ी है ये. इसका मतलब सबकॉन्शियस माइंड में कभी तो ऐसा लगता है कि क्या मैं ये गाड़ी ले सकता है, या इस गाड़ी में बैठ सकता है, या ये गाड़ी मेरा भी हो सकता है. बोलते नहीं है हम किसी को, बराबर. सबकॉन्शियस माइंड. हाँ, तो ये जो सबकॉन्शियस माइंड के थॉट्स है ना, उसको जरा उभारोगे. आई जस्ट लाइक गिव यू 110% कन्फर्मेशन वो लाईफ में हो पाएगा. कारण का कॉन्शियस माइंड मध्ये केलेल्या गोष्टी या तर रोजच आपण करतो, पण सबकॉन्शियस माइंड मध्ये जर एखादी गोष्ट असेल करण्याची इच्छा, उदाहरणार्थ हे पण आयुष्य मी कुठेतरी इमॅजिन केलेलं की माझं डोंगरासमोर घर असलं पाहिजे, समोर सूर्य उगवला पाहिजे, समोर असं पावसाळा आला की असं ते धबधबा दिसला पाहिजे. हे मी नेहमी असं इमॅजिन करायचं. आणि बघा लाईफ कशी व्हिज्युअलाइज केल्यामुळे माझ्या समोर सूर्य काय उगवतोय आणि काय झाडं काय आहेत आणि काय डोंगर काय. लक्षात येतंय मला काय म्हणायचंय? आणि लिटरली मी ज्या ज्या गोष्टी व्हिज्युअलाइज केल्या आहेत, इनफॅक्ट मी माझं रुपेश आणि ऋतांचं जे कॉम्बो आहे हे पण व्हिज्युअलाइज केलं होतं ज्यावेळेला ऋतांश नव्हता. पण मी कुणाला तरी बघून नाही का व्हिज्युअलाइज आपण करतो, एखादी गोष्ट आपल्याला व्हिज्युअलाइज तेव्हाच करतो जेव्हा ती समोर असते. मग आमचे जे लीडर्स आहेत त्यांना बघून मी असं बघायचे, अरे वा हे 3 जण किती छान फिरतायत, मुलगा ह्यांना, आणि मजा करतायत आणि असं आणि तसं. आणि लिटरली आता तशा गोष्टी जेव्हा घडतायत माझ्या बरोबर, आय फील लाईक सबकॉन्शियस माइंड हे कॉन्शियस माइंड पेक्षा 100% बेटर आहे. 100%. तर आता ह्याच्या पुढे काय करणार आहात? दीप्ती काय करणार आहेस? कशाचं ऐकायचंय आपल्याला? अनम्यूट करून सांगायचं सगळ्यांनी. कसलं ऐकायचंय? सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडचं ऐका. मे बी समोरच्याला ते पटेल नाही पटेल, दॅट इज देअर पार्ट ना, ते त्यांचं माइंड गेम आहे ना. वी कॅनॉट हॅव कंट्रोल ऑन अदर इमोशन, बट वी कॅन हॅव कंट्रोल ऑन आवर ओन इमोशन. मला काय पाहिजे, मला कसं हवंय, मला काय लाईफ हवंय, सो दॅट इज कम्प्लिटली इन माय हँड, राईट. सो इफ द थिंग्स आर इन युअर हँड, तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. संगीता, आता ते 10 किलो वजन जे कमी करायचं होतं ते मे बी तुला दिसलं होतं, म्हणून मे बी दुसऱ्यांना आपण जेव्हा म्हणतो ना, अरे दुसरे ऐकत नाहीत, अरे ते कसे ऐकणार,
किंवा त्यांना कसं दिसणार? जे आपल्याला दिसतंय ते त्यांना नाही दिसू शकत. त्यामुळे दुसऱ्यांना समजवायला जायचं. आपले ड्रीम्स एक वेळ डिक्लेअर करा, पण मला काय करायचंय हे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांबरोबर गप्पा मारून त्या गोष्टींना हवा द्यायची. म्हणजे उदाहरणार्थ मला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल ना, तर मी एकदा डिक्लेअर करते, पण रोज पकडून पकडून लोकांना ते सांगत नाही. हे मी करते हा, हे मी करणार आहे, मी करणार आहे, आणि समजा मी करणार आहे असं मी बोलते, पण माझ्या कृतीतनं ते दिसत नसेल, इफ माय ऍक्शन इज नॉट लाईक प्रूव्हिंग दॅट आय एम डुईंग दिस, तर मग डेफिनेटली मी माझ्या सबकॉन्शियस माइंडचं ऐकत नाही आहे. त्यामुळे बऱ्याचदा लोक बोलतात नाही मी करणार, मला करायचंय, मी हे मरेपर्यंत करणार, मी अमुक आहे, मी तमुक आहे, पण करणं ऍक्च्युली ओके हे ऍक्शन ओरिएंटेड दिसलं पाहिजे ना. सो सबकॉन्शियस माइंड मधले तुमचे जे काय किंवा आता मस्त पूजाने डान्स केला, हा तिच्या कॉन्शियस माइंडचा होता बघा, तो तिचा कॉन्शियस माइंडचा डान्स होता, पण मध्ये ज्या तिचे एक्सप्रेशन्स आहेत, जे स्टेप्स आहेत, ते तिला कोणी शिकवू शकतं का? ते तिच्या सबकॉन्शियस माइंडचे एक्सप्रेशन्स होते. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हातपाय जे हलत होते गाण्यांवर ते कॉन्शियसली ती डान्स करत होती, पण जे तिचे एक्सप्रेशन्स आहेत, द वे मध्येच ती येऊन काहीतरी तिने काही मध्येच असं येऊन काहीतरी, ते तिचे काय म्हणतात त्याला, सबकॉन्शियस माइंडचे एक्सप्रेशन्स असतात. मग काही लोकांना एक्सप्रेशन करायला येत ना, बघ काही लोक डान्स करताना ना एक्सप्रेशन येताना फुल असे फिल्मी एक्सप्रेशन येतात, फुल असे असे भोड्या बिड्या असे हे करतील, असं 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 काय 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 करतात आहेत ना. कारण का ते लहानपणीचे सबकॉन्शियस माइंडचे थॉट्स असतात. मला ही ऍक्टर आवडते, ही ऍक्ट्रेस आवडते, मग लगेच तिचं कुठेतरी छाप असते डोक्यामध्ये आणि तसेच एक्सप्रेशन बाहेर पडतात. माधुरी दीक्षित जिला आवडत असेल ती बघा कंटिन्यू माधुरी दीक्षितच्याच गाण्यावर डान्स करेल, किंवा माधुरी दीक्षितची गाणी लागली ना की आवडतील, कारण का सबकॉन्शियस माइंड मध्ये माधुरी दीक्षितचा फोटो छापला गेला. आय होप यू आर गेटिंग ओके. सो माझं एकच मत आहे की प्रत्येकाने इथे कसलं ऐकायचं आता ह्याच्या पुढे अनम्यूट करून सांगा, कशाचं ऐकायचं आपल्याला? कॉन्शियस माइंडचा ऐकायला चालू कर. आणि हा अजून एक सांगते, सबकॉन्शियस माइंड आहे ना अजून तुमचं खूप नालायक पण असतं. हा समजा कॉन्शियस माइंड सांगते, हा हे पण एक ऐका, कॉन्शियस माइंड सांगते की अरे हे चांगल्या गोष्टी आहेत हे कर, तर ह्याच्यामध्ये एक डेव्हिल पण असतो सबकॉन्शियस माइंड मध्ये. मग जो आळस येणं, जाऊ दे नको, एखादा केक खाते थोडस, हे सबकॉन्शियस माइंडचे थॉट्स असतात. हे कॉन्शियस माइंडचे थॉट अजिबात नसतात. जे डेव्हिलगिरी असते ना पूर्णपणे किडे अंगातले आपल्या वळवळणारे, हे सगळे सबकॉन्शियस माइंड. सो सबकॉन्शियस माइंडचं किती ऐकायचं हे कॉन्शियस माइंडने ठरवायचं. आय होप यू आर गेटिंग माय पॉइंट. लक्षात येते? जे बऱ्याचदा असं होतं की नाही, जे आपल्या शरीराला चांगलं नाही, मनाला चांगलं नाही, ते आपल्याला सबकॉन्शियस माइंड जे आपले आतले असे, चल यार ठीक आहे नाही करते चल कर, असं जे असं म्हणलं ते सबकॉन्शियस माइंड वालेच असतात. सो अशा वेळेला म्हणजे कॉन्शियस माइंडला बाहेर काढायचं आणि सांगायचं बस तुझं एवढं पण मी ऐकणार नाहीये, या बाबतीत तर मी ऐकणार नाहीये. ओके. सो हा पण बॅलन्स, कारण का हे माझ्या बरोबर बऱ्याचदा हे 6 वर्षात झालेलं आहे आणि मी ओव्हरकम केलेलं आहे. इट इज अ पॉवर ऑफ लाईक अचिव्हिंग. एक बुक आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, पण बऱ्याच लोकांना ती वाचता येईल का मला माहिती नाही. सो तुम्ही त्याचा सारांश वाचा. माहितीये ब्रीफिंग असतं मराठीमध्ये, हिंदीमध्ये, जे कम्फर्टेबल आहे. पूजा ऐकतेस ना ग? त्याचा सारांश वाच, ब्रीफिंग वाच. बिकॉज एंड ऑफ द डे जर तू पुस्तक वाचायला गेलीस ना पूजा, तर ते घाटोळे आणणारे ना तर ते घोटाळा होऊन जाईल. खरंच इतकं ते डोक्याला शापित आहे बुक. पण जर त्याचा सारांश कळला ना आपल्याला, इट इज वन ऑफ द बेस्ट बुक आय कॅन से. ओके. सो इथे किती लोक बुक रिडिंग करतात? खरं खरं सांगायचं नाही. चला ना, ही एक सवय आपण 21 डेज मध्ये थोडं थोडं करून लावायची का? अर्चना काय वाटतं? चांगले पुस्तकं वाचावे. काय वाटतं अर्चना? खरं सांग. I love reading books. Yeah, but loving and reading is two different things. So do you read? Do you love? Like I got so many collections. चलो इसके पास भागो, पूछो श्रेया से कौन से बुक्स है उसके पास. I have read The Power of Subconscious Mind. I have read Rhonda Byrne's The Secret. Wow. I have read Gringer's, again, it's a business book.
So I've got many books that I've read. आणि Business book. खूप छान आहे. Coach Pooja, Coach Shruti, Coach Pranoti, business book she is having. You were asking me what is the next book I can read. So you can ask Shreya that which collection she can recommend you. But one more thing. माझं कसं आहे माहितीये, मी माझ्या लाईफच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जशी जात असते ना तसे मी पुस्तकं वाचते. I hope Inasin. Wow, what's your name? Inasin, right? बहुत अच्छा नाम है. आप कहाँ से? मालवण से ज्वाइन हुए हो? हाय नासिन, अनम्यूट करके जरा बोलो आप हाय. हाँ हाय कीजिए. वो देखो अनम्यूट का ये आया ऑप्शन. चला हाय नासिन करा. तिला आपण वेलकम करूया फॅमिली मध्ये आपल्या. चला सगळ्यांनी हाय नासिन बोला. हाय नसीम. हाय नासिन, वेलकम. इनासिन आप मालवण से हो ना? Yes. So how you are feeling being a part of this community? आपको कैसे लग रहा है ये कम्युनिटी का पार्ट होके? अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. कितने हाँ. आपने 21 डेज हैबिट चेंज चैलेंज में पार्टिसिपेट किया है, राइट? हाँ. नंबर. और मालवण में अभी कैसी ठंडी है, गर्मी है, बारिश है? गर्मी है, ठंडी, बारिश है, ठंडी है, सब सब है. सब है. Okay. और आपने कभी ऐसा हुआ है क्या कि आपने आपके सबकॉन्शियस माइंड का सुना नहीं और अभी आप थोड़ा ऐसा पछता रहे हो, अरे सुनना चाहिए था, ऐसा कभी हुआ है? हाँ, ऐसे ऐसे हो रहा है, ऐसे किस बारे में? क्या आप हमें बताना चाहोगे? नहीं. वो सीक्रेट है, राइट? सीक्रेट नहीं है. तो पर नहीं, ठीक है, कोई बात नहीं, वो आपकी पर्सनल स्पेस है. पर ये तो समझा कि नहीं सुनना चाहिए था जो सुना नहीं, बराबर की नहीं? हाँ. ठीक है. पर इसके बाद शायद से आप आपके सबकॉन्शियस माइंड का सुनोगे और एक अच्छे डिसीजन मेकिंग में आओगे. पर कॉन्शियसली डिसीजन लेना. सबकॉन्शियस माइंड का मैंने क्या बोला, सारा चीज सुनने का नहीं. बहुत डेविल भी रहता है, होशियार रहता है ये. जब भी उठना रहता है तभी जानबूझ के अलार्म बंद करता है. ये सबकॉन्शियस माइंड रहता है. जाओ देना, अनम्यूट, जाओ देना, नहीं करने का. ओके, बहुत बार ऐसा हो सकता है. सो डोंट डू दैट. ओके, सो थैंक यू माय डियर फ्रेंड्स. बहुत अच्छा लगा आपसे बात करके. एंड हम मंडे को मिलते हैं. एंड थैंक यू कोच प्रणोती फॉर अमेझिंग वर्कआउट. थँक यू टेक्निकल टीम. सुपर, बहुत बढिया लगा. आवडतं असं गप्पा मारायला तुम्हाला आपल्या फॅमिली बरोबर? कसं वाटतं? सगळ्यांनी अनम्यूट करून सांगा. हाऊ यू फील टॉकिंग विथ इच अदर? खूप छान वाटलं. छान वाटतं? खूप छान. तेजश्री, कसं वाटतं तेजश्री? खूप छान. खूप छान. ऐक असं बोलतच राहावं असं वाटतं ना गप्पा? वा वा वा. आपण नक्कीच अशा गप्पा मारूया. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर मला म्हणजे समजा आपल्याला एखादा टॉपिक हवा असेल तर तुम्ही रेकमेंड करू शकता, जेणेकरून आपण त्या टॉपिकवर बोलू शकतो एकमेकांशी. ओके. जयश्री, कशी आहेस तू? टॉप 10 मध्ये सतत नाव पाहिजे. हा तूच. येस कोच, एकदम मस्त आहे. मस्त ना? आनंदगडे एकदम आनंदी. इकडे आल्यापासून अगदी वेगळंच आयुष्य चाललंय ना? एकदम भारी चाललंय आणि खूप भारी वाटतंय मला थोडंसं. भारी शब्दातच मी माझ्या एका कंझ्युमरचा जर वेळ असेल तर एक हे सांगू शकते. गेल्या महिन्यात मी चेकअपला गेली होती बॉडी करायला घेऊन. तिचं चेकअप केलं मी आणि तिला हे दिलं, मील प्लॅन दिला आपला आणि सगळं न्यूट्रिशन दिलं. वेट खूप होतं, कोलेस्ट्रॉल, बीपी सगळं आहे तिला. आणि तिचा प्रॉब्लेम असा झाला की तिला इंग्लिश मध्ये आपला मील प्लॅन वाचता येत नव्हता आणि तिने मला ते नाही सांगितलं. फक्त मी तिला म्हणायची, अरे विजय जी आप फॉलो क्यों नहीं दे रहे हो, फोटो क्यों नहीं भेज रहे हो? तर ती काहीच बोलायची नाही, म्हणजे उत्तरच नाही तिच्याकडे. मग आता 1 महिना झाला म्हणून मग मी परत करायला घेऊन गेली परवा तिच्याकडे की चलो अभी 1 महीने के बाद आपका चेक करते हैं क्या हुआ है अंदर. तर ती म्हणाली, अरे माझं डोकं खूप दुखत आहे, सूज चढलीये पायावर, असं झालंय तसं झालंय, फोनवर मला बोलली. आणि त्या दिवशी तिचा मुलगा तिला ब्लड चेकअपला घेऊन गेला. तिने मला हेही सांगितलं नव्हतं की मी ब्लड चेकअप केलंय किंवा शुगर चेक केली आहे, कोलेस्ट्रॉल चेक केलंय, काहीच बोलली नाही. मी आपली कराडा घेऊन गेली आणि तिला सांगितलं चेक करते, चलो. चेक केलं तर तिचं वजन 100 ग्रॅम पण कमी नव्हतं झालं. तर मी पण थोडी हे झाली, अरे एवढं
मग ती मला म्हणाली की मी म्हटलं अरे काय सगळं उलट आलंय तुमचं, काय सगळं वाढलंय. ती म्हणाली एक्चुअली मैंने आपका मिसप्लान फॉलो नहीं किया क्योंकि मुझे इंग्लिश पढ़ना नहीं आता है. तो मैं बोली अरे मुझे बताना चाहिए ना जब मैं आपको पूछ रही हूँ. माझा आवाज येतोय ना? हा. तर मग ती म्हणाली ठीक आहे. मग त्या दिवशी मी तिला जॉईंट सपोर्ट, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन सजेस्ट केलं. तिने लगेच सगळं घेतलं आणि मी म्हटलं मैं कल लेके आती हूँ. तर माझ्याकडे नव्हतं त्यावेळेला. मी मग घरी आली, घरचा स्टॉक घेऊन गेली दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी ती एवढी हसत होती, एवढी हॅपी होती. मी म्हटलं ह्या बाईला झालंय काय, एवढी हसते माझ्याकडे बघून, अगदी गळ्यात वगैरे पडली. तर मग मी म्हटलं अरे विजय जी आप इतना खुश हो, आपके तो पूरे ये है मतलब सब बड़ा हुआ है क्या. तर ती बोलते ऍक्च्युली मी तुला सांगितलं नाही की मी ब्लड चेकअप केलं, कोलेस्ट्रॉल चेकअप केलं, शुगर माझी नॉर्मल आली आहे, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या डॉक्टरने बंद केल्या आहेत आणि माझ्या थायरॉइडची 1000 mg ची गोळी होती ती डॉक्टरने आठवड्यातून 2 वेळा 250 mg आणि बाकीचे दिवस 100 mg घ्यायला सांगितले. आणि शेक फक्त ती एक टाइम घेत होती आणि 4 टाइम आपला अफ्रेश, बाकी काहीही करत नव्हतं. म्हणजे हे अमेझिंग आहे की नाही. खूपच छान. म्हणजे न मील प्लॅन फॉलो करून न्यूट्रिशन कन्सिस्टंट घेत होती ती. कन्सिस्टंट घेत होती. मग मी तिला मस्त मराठीत सगळा मील प्लॅन लिहून दिला आणि आता तिने 10 लोकांना हे केलंय. मला जायचंय तिकडे, हेल्प केली. म्हणजे मला बोलवलंय तिने की ह्या बायका सगळ्यांना ती सांगू सुटली अरे मला एवढा फरक पडलाय, एवढे हे छान झाले. तर आपलं न्यूट्रिशन चांगल्या इंटेन्शननी एखाद्याला मदत केली ना तर त्यांना शेक म्हणजे जसं प्रवीण नाही का गरम पाण्यात शेक पित होता, पण मी चांगल्या इंटेन्शननी त्याला दिलं होतं तर गरम पाण्यातला शेक पण त्याला रुजला आणि 2.5 किलो वजन कमी झालं. पॉझिटिव्ह माइंडसेटने एखादी गोष्ट केली ना आपण तर चुकीची गोष्ट पण ती चांगल्यातच उतरते. बरोबर की नाही. पॉझिटिव्ह माइंडसेटनी करायची, वाईट कुठले इंट्युशन्स ठेवायचे नाही. तुझं चांगलं इंटेन्शन होते की अगं तिचं चांगलं व्हावं, माझं चांगलं झालं तर तिचंही व्हावं. मग तू बघ तिला कॉन्स्टंटली फोन करत होतीस, तिचा फॉलो एवढे तर डॉक्टर पण तिला फोन करत नसतील काय ग तुझं बीपी काय, तुझं कोलेस्ट्रॉल काय, तुझं थायरॉइड काय, पण तू सातत्याने फोन करत होतीस आणि तू तिच्या फॉलोअप मध्ये राहिलीस. बरोबर. तर तो एक शेक आणि ते 4 वेळा अफ्रेश सुद्धा तिला. आणि अफ्रेश मध्ये आज आपल्या बघायला गेलं तर मायटोडेक्स्ट्रिन नावाचं स्टार्च फूड आहे, तर ते आपली शुगर नॉर्मलाइज करतं. त्यामुळे जितकं मॅक्झिमम आपण अफ्रेश घेतो ना आपली शुगर लेवल जी बॉडीतली आहे किंवा जी शुगर क्रेविंग होते, उगाच इमोशनल हंगर जी आपल्याला कधी पण लागते, जेव्हाही आपल्याला असं वाटतं की हमें जब भी लगता है कि अरे हमें भूख लगी है, बहुत बार ऐसा लगता है कि वो भूख नहीं रहती, वो बॉडी पानी मांग रहा है, वो क्रेविंग रहती है, पानी की क्रेविंग रहती है और हमें लगता है कि भूख लग. इस दौरान अगर आप अफ्रेश पी रहे हो ना आपको ऐसा लगेगा कि अरे शुगर भी नॉर्मलाइज है. आई होप यू आर गेटिंग माई पॉइंट. क्योंकि जब हम खाते नहीं है तो पता है ना बॉडी शिवर हो जाती है, कुछ खाने का मन करता है, अरे यार कुछ तो खाते कुछ. जस्ट हैव अ ग्लास ऑफ अफ्रेश, गरम गरम ऑलो कॉन्सेंट्रेशन डाल के यू विल फील अमेजिंग लाइक नेक्स्ट लेवल. तो बहुत बार ऐसे भी होता है कि लोग नहीं, उनको अभी कल जो मेरी स्पा वाली आई थी ना लाइक यू नो कल मैंने मसाज दिया, मैंने उसको अफ्रेश, उसका मुझे पर्सनल मेसेज आहे तुम्ही ते मला काय दिलंय, ती कुठली चहा होती, मला मिळेल का, ती कुठे मिळते, कुठल्या मेडिकल मध्ये मिळते. म्हटलं मेडिकल मध्ये नाही मिळत, ती माझ्याकडे मिळते. वेट आई होप लाइक आई जस्ट गेव विथ अ प्योर इंटेंशन, पर शायद से उसको हाइपर एसिडिटी का बॉडी था और मुझे वो 2 घंटा रिलैक्स करना था, तो मैंने उसे कुछ बात ज्यादा की नहीं. ओनली आई ऑफर्ड अ ग्लास ऑफ अफ्रेश, पीच अफ्रेश था विथ अलो कॉन्सेंट्रेशन, और उसने पिया, उसको अच्छा लगा, गरम गरम पिया उसने और तब भी उसने कुछ नहीं बोला. बट लाइक यू नो कल शाम को उसने मुझे टेक्स्ट किया, ती चहा कुठल्या मेडिकल मध्ये मिळते का तुमची, छान होती ती चहा, मला हवी आहे, मला बरं वाटत होतं. म्हटलं अरे नाही वो ऐसा ऐसा है. सो सी अनइंटेंशनली and with positive approach how people love the things, right? So अभी पूजा मला खरं सांग ह्याच्या पुढे कसला ऐकणार आहे, सबकॉन्शियस माइंडचा ऐकशील का, ऐकशील सबकॉन्शियस माइंडचं पूजा? ये आप सुनोगे सबकॉन्शियस माइंड का पार्थ? यस, पर गलत चीजें नहीं सुननी है, अच्छे इंटेंशन से सुनो. और इसलिए दूसरों को मदद जितना आप करोगे ना, द मोमेंट यू विल स्टार्ट हेल्पिंग पीपल, स्टार्ट टेलिंग पीपल लाइक यू नो अबाउट योर ओन जर्नी, यार इंस्पिरेशन अगर बनोगे ना लाइफ में पर्पस बढ़ जाता है. पर अगर तुम नहीं बात कर रहे हो, किसी से एक्सप्रेस नहीं कर रहे हो, यू विल फील लाइक लाइट नहीं है ना. हाँ संगीता नाही. अच्छा लाईट नाहीये, लाईट गेलीये धुळ्याला, लाईट गेलेली आहे म्हणून मी येत नाही धुळ्याला, गरम ऑलरेडी खूप गरम आहे तिथे. ओके. अँड अक्षता यू कॅन स्माइल डार्लिंग.
चलो लेट्स हैव अ गुड, आज तो मैं फोटो लेने वाली हूँ। सबकॉन्शियस माइंड मेरा कह रहा है कि जितने भी लोग यहाँ पे हैं, हम बातें कर रहे हैं, अच्छा लग रहा है, एक दूसरे से खुश है। देखो जो गए हैं शायद से, लाइक मैं हमेशा बोलती हूँ कि रुकता वही है इंसान, ओके, जो कनेक्ट करता है, जो रिलेट कर पाता है, राइट, जो रिलेट कर पाता है, बरोबर ना साधना? नाहीतर आपण इथे थांबलो असतो का, ऐकत बसलो असतो का? इथे लोकांना एकमेकांसाठी वेळच नाहीये, हेच तर चुकतंय. पण जिथे आज आपण वेळात वेळ काढून थांबतो, ऐकतोय, प्राधान्य देतोय, म्हणजे हळूहळू एक आपण चांगला, बहुत अच्छे हम इंसान बन रहे हैं, क्योंकि हम टाइम दे रहे लोगों का सुनने के लिए, हम टाइम ले रहे लोगों से बात करने के लिए. नहीं तो फिर बातें कौन सी होती है पता है? बातें कैसी होती है, ये नहीं अशी से, वो है ना वो ऐसा ही है. लाइफ में इतने अनप्रोडक्टिव हम चीजें बातें करते हैं ना, जिससे कुछ होने वाला नहीं रहता. बट दिस 34-35 पीपल, आई पर्सनली फील दैट ऑल आर इंटरकनेक्टेड विथ ईच अदर, और चाहते हैं कि यहाँ पे आने वाले सब लोगों का भला हो, राइट, सबका भला हो, एवरीवन ओवर हियर. चलो, सो विथ अ ब्रॉडर स्माइल, चलो एक हार्ट देते हैं एक दूसरे को. लेट्स गिव अ हार्ट. वाह, देखो क्या हमारी फैमिली है, वाह वाह वाह, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. चलो एक फोटो हो जाए, ये सेकंड स्क्रीन पे जो लोग हैं, चलो शिवानी, अनघा, अभिषेक, चलो विक्टोरिया, सुपर, बहुत बढ़िया. पल्लवी, चलो हार्ट, बहुत लोगों ने अभी तक हार्ट नहीं दिया है. यस, बहुत बढ़िया. So thank you my dear friends, and thank you for this amazing mind mapping session. Okay, subconscious mind is something shouldn't be underestimated, और जो सबकॉन्शियस माइंड का सुनता है वो बहुत ज्यादा सक्सेसफुल होता है. ओके, पर गलत चीजें नहीं सुननी है. सबकॉन्शियस माइंड में जो डेविल है उसका नहीं सुनना है, जो एंजल है उसका सुनो. ओके, चलो बाय फ्रेंड्स, टेक केयर.